पांगर रोड आहे ना? हे यांचं हे जोगदंड साहेब आहेत, यांचं पांगर रोडला दुकान आहे. तर हे त्यांचं कोणतं दुकान म्हणते ह्याला? आदित्य गारमेंट. सगळं लेडीजचं सामान येतं. तर यांना आपण हे व्हिडिओ काढण्याचं कारण आहे, यांच्या ताईला थायरॉइड होता ना. बरं, थायरॉइड तुम्ही अगोदर किती दिवस ट्रीटमेंट कुठं केली? औरंगाबाद केलं नाही. औरंगाबादला किती वर्ष केलं? 6 वर्ष केलं. मग तिथं काय वाटायचं म्हणजे रिझल्ट कसा होता? रिझल्ट 80%च्या कमी नाही म्हणायचं. म्हणजे अगोदर किती होता? म्हणजे आता एक 50% होतं, तर 80च्या दरम्यानच राहिलं. त्याच्या पुढे वाढला बी नाही, कमी नाही. किती वर्ष तिथं चक्र मारले? 6 वर्ष. 6 वर्ष. नंतर अजून कुठं केलं? नंतर मग बीडमध्येच केलं. बीडमध्ये ते दुसऱ्या दवाखान्यात केलं. इथं दवाखान्यात किती वर्ष केलं? इथं जवळपास 3 ते 4 वर्ष केलं. म्हणजे 10 वर्ष झालं समजा ते तुम्ही त्यात ह्याच्यात. बरं, आता हे तुम्हाला माहिती जे भेटले थायरॉइडसाठी आपल्याकडं आयुर्वेदिक कंपनीची, तर ह्याचं का आता तुम्हाला किती महिने झालं तुम्ही करता कोर्स? आता हे 3 समजा 4 महिने झाले. आपले ते रिपोर्ट काढा बरं. रिपोर्ट 4 महिने झालं. आता त्यात तुम्हाला काय जाणवलं? बरंच तिचं जरा जे पहिलं जरा आळस वाटत होता किंवा तिला असा थकवा वाटत होता. डॉक्टरने काय सांगितलं? नव्हतं. डॉक्टरने काय सांगितलं? म्हणजे आता डॉक्टर काय बोलले ह्याच्यावर तुम्हाला माहिती काय दिली? म्हणले सगळं नॉर्मलमध्ये आहे म्हणले. सगळं नॉर्मल आहे. हे आपलं यांचे हे रिपोर्ट आहेत. शुगरचं काय बोलले? शुगरचा काय प्रॉब्लेम नाही म्हणजे आता तुम्हाला समाधान वाटतं का ह्याच्यावर? हां, म्हणजे आपलं 2च महिने केले समजा. आता त्यांना बी एकदम सुट्टं वाटायला, हलकं वाटायला. म्हणजे असं उठलं की जड अंग वाटायला लागलं. हां, त्याच्यामुळं थोडंसं आताचे जे पहिल्या ह्यामध्ये त्यामध्ये जवळपास एक 25-30% फरक पडला. म्हणजे 10 वर्षाचं कुठं आणि 2 महिन्याचं कुठं. म्हणजे आता तुम्हाला वाटतं की राहील म्हणजे होईल ना. शुगर तर नीलच झाली. कंपल्सरी घेऊन हे 100% औषध कंपल्सरी घेणार. आता हे शुगर तर नीलच झाली समजा. शुगरचं तर मोकळं झालं. एक तर चुकणं कंप्लीट झालं. आता राहिलं हे. तर ह्याला बी बरं चांगला रिझल्ट आले त्याचे. तर आपल्याला अशा पद्धतीने यांना हे खूप परेशान होते. तर आपले धन्वंतरीचे प्रॉडक्ट चालू केले. बरं, खर्च किती वाटला तुम्हाला? नाही, काय नॉर्मलमध्ये काय नाही. इकडे दवाखान्यापेक्षा तर व्यवस्थित आहे. आणि पुढं दुकान सोडून जायची काय गरज नाही, सगळं बीडमध्येच आहे. बीडमध्येच. तर मग आता हे थायरॉइडवाल्या लोकांनी घ्यायला पाहिजे की नाही? घ्यायला पाहिजे ना. मी तुम्हाला आयुर्वेदिकचं जेवढा रिझल्ट आहे तेवढं बाकीचं तुमच्या कोणत्याच दवाखान्यात इतकं रिझल्ट आहे. आपल्याकडे एक अगोदर पेशंट नील झालं आहे, म्हणजे झालं ते 5-6 महिन्यात मोकळं झालेलं ते. पण आपल्या आता एक दुसरा आपल्या हातावरला कंपनीचे भरपूर रिझल्ट आहेत, पण माझ्या हातावरला हे तुमचा एक दुसरा रिझल्ट आहे. तर अशा पद्धतीने यांचं इथं पांगरी रोडला सम्राट चौकामध्ये दुकान आहे. तर त्यांना ताईला थायरॉइड होता, खूप दिवस परेशान होते. आणि आपला कोणीतरी नंबर सांगितला, त्यांनी माहिती घेतली, आपल्याकडे आली. आणि आल्यानंतर पाहुणे बी निघले. तर परत पाहुणे निघले, अजूनही विश्वास बसला त्यांचा. तर अशा पद्धतीने थायरॉइडचा रिझल्ट ह्यांना लागलेला आहे. धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल.